Hi friends, I am Shirish Kaure and today in this video we are going to learn the poem Basket Full of Moonlight. This poem is very simple, beautiful and interesting and written by Sunil Sharma. In this poem, the narrator or a child, narrator or you can say uh, speaker says or requests something to the moon. So what we have to do? We have to know about what is his request to the moon, why he requesting so. If we read this poem, we can say that this poem is rich in its imagery. The poet is managed to sketch a picture of village which is far away from modern facilities till today. So let us learn this beautiful poem Basket Full of Moonlight. Next. मित्र हो, कवितेचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. बास्केट फुल म्हणजेच टोपलीभर. काय तर चंद्रप्रकाश. टोपलीभर चंद्रप्रकाश हे या कवितेचं शीर्षक आहे. तर आपण स्टांजा वाईज कडव्यानुसार कवितेचा अर्थ पाहूया. ओ मून गिव मी मूनलाईट. हे चंद्रा मला चंद्रप्रकाश दे. बास्केट फुल और 2 baskets full with seeds of moonlight. टोपलीभर किंवा 2 टोपल्या चंद्रप्रकाशाच्या बिया मला दे. आता हे झालं पहिलं कडवं. तर इथे एक प्रश्न दिलेला आहे बघा. व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून. म्हणजेच कवीला चंद्रापासून काय हवंय, कोणती इच्छा धरतोय, काय द्यावं चंद्राने. तर याचं उत्तर आपल्याला मिळेल द पोएट विशेस टू गेट बास्केट फुल और 2 baskets फुल ऑफ मूनलाईट. असं याचं उत्तर आहे. आता वळूया दुसऱ्या स्टांझाकडे. फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज. आता इथं कशासाठी पाहिजे तो चंद्राला विनंती करतोय, का हवे त्याला, हे इथं आपण पाहूया. फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज ऑन द साइड्स ऑफ पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. तर हे जो चंद्रप्रकाश आहे, चंद्रप्रकाशाच्या बिया आहेत, ते काय करायचे. फ्रॉम सिटी टू व्हिलेज, शहरापासून गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला. पाथ म्हणजे रस्ता. द पोएट वॉन्ट टू सो. सो म्हणजे पेरणी. त्याला पेरायचे आहेत छोटे छोटे चंद्र, प्रकाशाचे चंद्र त्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेरायचे आहेत. कारण काय असेल. कारण काय. द होल विलेज गोज टू द सिटी डेली वर्क. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय व्हिलेज इज क्वाईट फार. कारण काय. जेव्हा जे गावातले लोक शहरामध्ये कामाला जातात, दररोज कामाला जातात, ते परतत असताना काळोख होतो. काळोख होतो परत येताना. कारण काय आहे. तर जे गाव आहे ते थोडंसं शहरापासून लांब आहे. आपल्याकडे बघा खेड्यातली लोक सर्वसाधारणपणे विविध कामानिमित्त विविध फॅक्टरीजमध्ये, दुकानांमध्ये, ऑफिसेसमध्ये, विविध ठिकाणी कामाला जात असतात आणि संध्याकाळी काम सुटल्यावर ते परतत येत असतात. पण हे खेडं मात्र थोडंसं दुर्गम आहे. त्यामुळं शहरापासून थोडंसं लांब असल्यानं द रूट इज टफ. टफ म्हणजेच खडतर. खडतर म्हणजेच हा काही प्लेन रोड रस्ता नाही आहे, हा खडबडीत रस्ता आहे. खळग्यांचा, खड्ड्यांचा रस्ता आहे, ओबडदोबड रस्ता आहे. आणि त्याच जोडीला का आहे, फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. जेव्हा परतत असतात रात्रीच्या वेळेला हा रस्ता काळोखाने भरून जातो, तो खडतर आहे. शिवाय त्याच जोडीला रात्रीचं सापांचं आणि विंचवांचं त्याचं साम्राज्य असतं. म्हणजे रस्त्यावर इकडं तिकडं येत असतात. त्यामुळे गावकऱ्यांना थोडीशी भीती वाटते. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. आणि या अशा रस्त्यावरून, अशा धोकादायक रस्त्यावरून बसही येत जात नाही किंवा गाडीसुद्धा, बैलगाडीसुद्धा ये जा करत नाही.
आणि त्यामुळं काय होतं, व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. त्यामुळं कामावरून परतताना चालत येताना वडिलांना एवढा उशीर होतो घरी परतायला, तोपर्यंत मी दिवसभराचं जे काही माझं काम करून असेल, जेवण वगैरे करून गाढ झोपी गेलेला असतो. आणि त्याच जोडीला काय होतं, अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम अस्लीप. त्यामुळं पुन्हा सकाळी उठल्यानंतर चालत जावं लागतं. शहर लांब असल्याकारणाने वडिलांना लवकर उठावं लागतं आणि ते लवकरच कामावर निघून जातात. त्याही वेळेस मी अंथरुणामध्येच झोपलेला असतो. त्यामुळं कवीच्या वाट्याला वडील फार कमी येतात. कवी वडिलांना मिस करतोय. ते लवकर जातात कामाला आणि उशिरा येतात. जाण्याची सोय नसल्यामुळे पटकन जाणं आणि पटकन येणं होत नाही. त्यामुळं दोन्ही वेळेला जो कवी जो आहे तो आपला झोपलेला दिसून येतो आहे. दुसरा प्रश्न बघूया इथं, व्हाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू व्हिलेज डेंजरस. शहरापासून गावापर्यंतचा रस्ता डेंजरस का आहे? का तर इट इज डार्क. द रोड इज डार्क, टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. दॅट इज वाय इट इज डेंजरस. आलं लक्षात? इथं दिलेलं आहे. यानंतर पुढचा पॅराग्राफ बघूया, पुढचा स्टांजा. ओ मून, हे चंद्रा, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन अ लोन. मग तो काय म्हणतोय, हे चंद्रा, मला टोपलीभर चंद्रप्रकाश उधार दे. लोन म्हणजेच उधार, कर्जाऊ स्वरूपात दे. कारण काय असेल रे? तर कवीचं असं म्हणणं आहे, आय वॉन्ट टू लाईट. लाईट म्हणजे प्रकाश करणे. कवीला प्रकाशित करायचं आहे काय? द डार्क रूट. हा जो काळोख आहे परतत असताना, गावकरी त्याचे वडील वरताना जो काळोख आहे रस्त्याच्या दुतर्फा किंवा रस्ता काळोखात बुडलेला असतो, तो रस्ता प्रकाशित करायचा आहे. त्यामुळे एक फायदा होईल कोणता? सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली अँड आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स. कारण काय आहे? अँड स्टोरीज फ्रॉम हिम. कारण काय होईल, प्रकाशित जर रस्ता असेल तर किमान रस्ता क्लिअर दिसेल, स्पष्ट दिसेल, जेणेकरून पटपट पटपट चालत वडील घरी येतील. कारण काय आहे, त्याला वडिलांकडून फेरी टेल्स म्हणजे परीकथा आणि इतर गोष्टी ऐकायच्या सुद्धा आहेत. मग हा तिसरा प्रश्न इथं आहे, वाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली. त्याला वडील लवकर यावे असं का वाटतं कवीला? कारण ही वॉन्ट्स टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. सापडलं उत्तर. चला पुढे. म्हणून तो उधार कर्जाऊ चंद्रप्रकाश मागतो आहे. यानंतर शेवटचं आहे स्टांजा, ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. पुन्हा एकदा तो शेवटी विनंती करतोय, आर्जव करतोय की हे चंद्रा, मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ पाथ. मला रस्त्याच्या दुतर्फा चंद्रप्रकाशाच्या बिया पेरायच्या आहेत. का पेरायच्या ते आपण संपूर्ण कवितेमध्ये पाहिलेलं आहे. गावकऱ्यांच्या बरोबर वडिलांचाही त्रास त्याला कमी करायचा आहे. त्याच जोडीला वडिलांकडून काही गोष्टी परिकथा त्याला ऐकायच्या आहेत. त्यामुळे तो पुन्हाही कवितेच्या शेवटी चंद्रप्रकाशाच्या बियांसाठी चंद्राला विनंती करतो आहे. अतिशय सुंदर आणि सिंपल पद्धतीनं एका निरागस बालकाचं मागणं, विनंती, त्यानं चंद्राला जी विनंती केलेली आहे ती या ठिकाणी कवीनं अतिशय सुंदर शब्दामध्ये मांडलेलं आहे. कवीचं नाव आहे सुनील शर्मा. मित्र, ही कविता सर्वप्रथम डोंगरी भाषेमध्ये लिहिलेली आहे आणि त्यानंतर ती इंग्रजी भाषेत ट्रान्सलेट केलेली आहे. नेक्स्ट फ्रेंड्स, आता आपण राईम स्कीम आणि फिगर ऑफ स्पीच याबद्दल जाणून घेणार आहोत. तर एक लक्षात ठेवा मित्र, राईम स्कीम ही केव्हा होते? जेव्हा कवितेमधले प्रत्येक कडवं हे 4च ओळींचं असेल आणि अख्ख्या संपूर्ण कवितेमध्ये जर 4-4 ओळींची मग कितीही कडवी असो तरच तिथं आपल्याला राईम स्कीम शोधता येते. अन्यथा एखाद्या कवितेमध्ये 4 ओळी, 7 ओळी, परत नेक्स्ट कडवा 3 ओळी, 5 ओळी असं असेल तर या कवितेला राईम स्कीम होत नाही. तिला आपण असं म्हणू शकतो, देर इज नो राईम स्कीम अँड धिस पोएम इज रिटन इन फ्री वर्स. अगदी त्याच पद्धतीने याचे जर लक्ष दिलं आपण, त्याचं प्रत्येक कडवं हे वेगवेगळ्या ओळींचं आहे. कशामध्ये 4 ओळी आहेत, 5 ओळी आहेत, 7 ओळी आहेत, 2 ओळी आहेत, 6 ओळी आहेत, 4 ओळी आहेत. त्यामुळे ही कविता फ्री वर्समध्ये आहे. ठीक आहे. त्यामुळे या कवितेमध्ये राईम स्कीम नाही.
आता दुसरा भाग जो आहे तो बघूया फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच जर आपण पहिल्याच कडव्याकडे बघितलं तर यामध्ये ओ मून गिव मी मूनलाईट बास्केट फुल ऑर 2 बास्केट फुल, यामध्ये अलिटरेशन म्हणजेच अनुप्रास, म्हणजेच रिपिटेशन ऑफ द साऊंड फॉर म्युझिकल इफेक्ट. ध्वनीचा याच्यामध्ये वारंवार काय झालेला आहे, रिपिटेशन झालेला आहे. यामध्ये ध्वनी कोणता आला, एम, मून, मी, मूनलाईट. त्यामुळं यम या ध्वनीचा या ठिकाणी वारंवार वापर करण्यात आलेला आहे, त्यामुळं ही ओळ अलिट्रेशनमध्ये येते. त्याच पद्धतीनं आणखी एक ओळ यामध्ये आपल्याला सापडते, ओ मून गिव मी बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. यामध्ये सुद्धा मून, मी, मूनलाईट अशा पद्धतीने हे सुद्धा अलिटरेशन याच्यामध्ये या फिगर ऑफ स्पीचमध्ये येतं. हे झालं अलिट्रेशनच्या बाबतीमध्ये. आणि दुसरं आहे रिपिटेशन. रिपिटेशन म्हणजेच रिपिटेशन ऑफ द वर्ड्स ऑफ फ्रेजेस. यामध्ये बघा ही ओळ, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. स्मॉल स्मॉल हा शब्द रिपीट झालेला आहे, त्यामुळे या ओळींमध्ये रिपिटेशन हा अलंकार आपल्याला दिसून येतो. रिपिटेशन. ठीक आहे, यानंतर आपण पुढील भागाकडे वळणार आहोत. नाउ टर्न टू द नेक्स्ट पॉइंट and that is appreciation. But before going to start the appreciation, I would like to request to all my viewers, all my students, that if you like this video, don't forget to like, share and subscribe my YouTube channel Isanchi Class. Now let us continue. Appreciation अतिशय महत्त्वाचा, very important part. याच्यामध्ये टायटल, शीर्षक आपल्याला पूर्ण वाक्यामध्ये लिहायचे, हे लक्षात घ्यायचे. प्रत्येक विद्यार्थ्याने ह्या गोष्टी पूर्ण ओळीमध्ये लिहायच्या. टायटल बास्केट फुल ऑफ मूनलाईट. द टायटल ऑफ द पोएम इज बास्केट फुल ऑफ मूनलाईट. ही ओळ लिहायला विसरू नका. त्यानंतर पोएट, आपल्याला माहिती आहे सुनील शर्माने लिहिलेले, परंतु पूर्ण वाक्यामध्ये कसं लिहायचं. धिस पोएम इज रिटन बाय सुनील शर्मा, असं पूर्ण वाक्यामध्ये लिहा. तिसरा आहे राईम स्कीम. मगाशी आपण पाहिलं एक्सप्लेनेशन मध्ये की प्रत्येक कडव्यामध्ये वेगवेगळ्या ओळी आहेत, त्यामुळं याच्यामध्ये राईम स्कीम नाही. मग ते कसं लिहायचं. देअर इज नो राईम स्कीम. राईम स्कीम नाही. मग ती कविता कशात लिहिलेली आहे, तर धिस पोएम इज रिटन इन फ्री वर्स. फ्री वर्स म्हणजेच मुक्तछंद. हा अतिशय महत्वाचा शब्द आहे जेव्हा तुम्ही राईम स्कीम लिहिता. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच मगाशी आपण पाहिलेले आहेत. फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये अलिट्रेशन, रिपिटेशन या फिगर ऑफ स्पीच आपल्याला दिसून येतात. त्यापैकी तुम्हाला जी एक माहिती आहे ती लिहिली तरी चालेल. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच थीम. अतिशय महत्त्वाचा भाग, 2 मार्काचा. त्यामुळं व्यवस्थित लक्ष देऊन हे लिहायचं आहे, किमान 3-4 वाक्य. बघा यामध्ये मी कसं लिहिलेलं आहे. मध्यवर्ती कल्पना आपल्याला या कवितेची लिहायची आहे. तर ती अशी आहे. The theme of the poem is loneliness of a village child. Loneliness म्हणजे एकलकोंडेपणा, एकाकीपणा. एका गावातील मुलाचा एकलकोंडेपणा, एकाकीपणा या कवितेमध्ये चित्रित केलेला आहे. The village yet, अद्यापही. The village yet far away from modern facilities. आजही ते गाव आधुनिक सुखसुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे तो काय करतोय, ही म्हणजेच कवी, तो मुलगा, ही ट्राईज टू फाइंड अ रेमेडी फॉर द प्लाइट म्हणजे दुःख ऑफ विलेजर्स. त्यामुळं दुःख जे आहे गावकऱ्यांचं शहरातून बाहेर परत गावी येताना जे त्यांना यातना होत आहेत त्याच्यावर उपाय शोधण्याचा हा थोडासा प्रयत्न करतोय. तो आपण कवितेमध्ये बघितलं की काय त्रास होते येण्या जाण्यासाठी, त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. सो पोएट म्हणा किंवा स्पीकर म्हणा, रिक्वेस्ट म्हणजे विनंती करणे. टू द मून टू गिव्ह हिम बास्केट फुल ऑर 2 बास्केट फुल ऑफ मूनलाईट. त्यामुळे तो चंद्राला टोपलीभर किंवा 2 टोपली
चंद्रप्रकाश मागतो आहे. सो फ्रेंड्स, आय थिंक ॲप्रिसिएशन तुमच्या चांगलं लक्षात आलं असेलच. पुन्हा एकदा आपण भेटूया नवीन टॉपिकसह नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.